खरं तर मी गोपीनाथ गडावर दर्शनाला उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदा आले. बीडपर्यंत भरपूर लोकांनी अडवून खूप स्वागत केल्यामुळे बीडच्या नंतरचा रस्ता मी गुपित ठेवला आणि मागच्या रस्त्याने आले. आणि मी माझे भाऊ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं की मी तुमच्या घरी येणार आहे, आमच्या काकूंचे आशीर्वाद घेण्यासाठी, अण्णांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि तुम्हाला विनंती करण्यासाठी. तुम्ही राष्ट्रवादीचे प्रमुख आहात आणि तुम्ही पालकमंत्री आहात, तुम्ही आमच्या कामाला मदत करा. कारण सगळ्यांना जर मी मागितलं आणि आपल्याच घरात गृहीत धरलं तर बरं दिसणार नाही आणि म्हणून मी जाणार होते. पण त्यांनी मला सांगितलं मी गोपीनाथ गडावरच येणार आहे. तर गोपीनाथ गडावर भाऊ आलाय, पालकमंत्र्याला भेटायला मी त्यांच्या घरात जाणार आहे. आणि खासदार आणि पालकमंत्री माझ्या स्वागताला किती हेवी उमेदवार आहे मी असं वाटायला लागलं. पालकमंत्री महोदय की करता दुर्मिळ योग आहे. माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी हा अतिशय भावनिक दिवस की ताईंना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचं स्वागत खरं तर मी जिल्ह्याच्या बॉर्डरवरतीच करायला सांगितलं होतं. पण त्यांनी सांगितलं पालकमंत्री आहेस त्यामुळं तू घरी थांब, मी घरी येणार भेटायला. पण शेवटी घरातला मी आज मोठा त्यामुळं आजपर्यंत हा नुसता वयाने मोठा आणि घरातला मोठा म्हणून नाही, तर मनाचं मोठेपण पण दाखवावं लागतं. म्हणून आजच्या या भावनिक दिवशी आणि भावनिक स्वागताला कसलाही प्रोटोकॉल आणि पालकमंत्री पदाचा विषय नाही. माझ्या बहिणीला उमेदवारी मिळाली आहे, तिचं स्वागत करायला मोठा भाऊ म्हणून मी असणं आणि अभूतपूर्व स्वागत या पदवीला व्हावं, कारण तिथला लोकप्रतिनिधी सुद्धा मी आहे तिचा भाऊ. त्यामुळं तिने घरी यायच्या अगोदर मी तिची भेट घ्यावी, तिचं स्वागत करावं आणि नंतर घरी